नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. तर आज आपण जे थोडक्यात टिपा लिहा जे प्रश्न आहेत याबद्दल आपण थोडंसं ते मेन परीक्षेमध्ये तुम्ही कशा प्रकारे लिहायचे आहेत किंवा कसं तुम्ही लिहायचे त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. ध्येय नवीन समोर दिसतंय, बँकिंगचं स्वप्न पूर्ण होणार. जीडीसीए ची साथ जिंकायची ही वाट, यशाची गॅरंटी आता सुरुवात. जीडीसीए कॉलेज हो भविष्य उज्ज्वल, जीडीसीए कॉलेज मिळणार यश. सहकार आणि बँकिंग करिअर घडवा खास. जीडीसीए कॉलेज देते यशाचा विश्वास. तर थोडक्यात टिपा लिहा. आता हे जे आहे ना, कशा लिहायला पाहिजेत तुम्ही किंवा अपेक्षित कसं उत्तर अपेक्षित आहे याबद्दल आपण थोडंसं बघतोय. हे तुम्ही टिपा लिहा सुद्धा जरी समजा एक इंट्रोडक्शन आणि त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आणि कन्क्लुजन या पद्धतीत जरी लिहिलं तरी बेस्ट आहे. पण जर नाही लिहिलं तर मग त्यात ऍटलिस्ट त्याची व्याख्या लिहायची, त्या टिपेची पर्टिक्युलर टिपेची. जर त्याच्यामध्ये फरक स्पष्ट करा असं विचारलं असेल तर त्याबद्दल ते वेगळ्या पद्धतीने. तर याबद्दल थोडंसं आपण बघूया, कारण हे ऑलरेडी दिलेलं आहे मी, पण आता हे आपण लिहून काढलेलं आहे ऍक्च्युली कागदावरती. तर म्हणजे जो फुल स्केप पेपर आहे त्याच्यावरती, त्याच्याबद्दल तुम्हाला कसं तुम्ही करू शकता याबद्दल आहेत ह्या गोष्टी. यामध्ये बघा, आता पहिली जर समजा टीप अशी, आता ही येणारी टीप आहे ऍक्च्युली, फिरते पथक म्हणजेच फ्लाइंग स्कॉट 5 वेळा आला होता साधारणपणे. तर याचं उत्तर कसं लिहू शकता, तर इथे अंडरलाईन पण करायचे तुम्हाला खाली. ठीक आहे, फिरते पथक याला. तर फिरते पथक म्हणजे सहकारी संस्थेची अचानक व वेळेपूर्वी कोणतीही सूचना न देता तपासणी करणारे विशेष पथक होय. आता आणि त्यानंतर याची नियुक्ती कशी असते, नियुक्तीला अंडरलाईन करायचे, इथे माझ्याकडनं राहिले अंडरलाईन करायचे. फिरते पथकाची नियुक्ती विभागीय सहनिबंधक म्हणजेच जॉईंट रजिस्ट्रार यांच्याद्वारे केली जाते. आणि याचा उद्देश काय असतो, तर पहिला 1 नंबर, संस्थेत अचानक तपासणी करून भ्रष्टाचार उघडकीस आणणे. 2 रोख रक्कम, साठा व दस्तावेजांची प्रत्यक्ष पाहणी करणे. 3 दैनंदिन व्यवहाराची तपासणी करणे. नियमांचे उल्लंघन आढळल्यास कारवाईची शिफारस करणे. या पद्धतीमधल्या हे उद्देश आहेत 4. याची कार्यपद्धती कशी असेल, फिरते पथक विना पूर्व सूचना संस्थेला भेट देते, रोख रक्कम मोजते, नोंदी तपासते आणि आपला अहवाल निबंधकाकडे सादर करते. तर हे येणारे ऍक्च्युली अशा प्रकारे तुम्हाला टीप लिहायची आहे. जसं मी सांगितलं होतं की मुद्दे जे आहेत ते एकदम त्याला अंडरलाईन करायचे. आता इथे बघा, आपण उद्देश जे लिहिलेत ना ते 4च्या 4 त्याला नंबर्स दिलेत, 1 2 3 4 अशा पद्धतीमध्ये लिहायचं आहे. त्यानंतर दुसरी टीप आहे पुनर्लेखापरीक्षण म्हणजेच रिऑडिट इंग्रजीमध्ये. 5 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे हा, ऑडिट मधला ऍक्च्युली हा पेपर. पुनर्लेखापरीक्षण म्हणजे आधी झालेल्या लेखापरीक्षणावर आक्षेप घेऊन किंवा त्यात दोष आढळल्यास ते पुन्हा नव्याने करणे होय, म्हणजेच पुनर्लेखापरीक्षण होय. आता पुनर्लेखापरीक्षण केव्हा होतं, आता हे जर ह्याच्यावरती टीप आली ना पुनर्लेखापरीक्षणावरती, तर ते केव्हा शक्य आहे याबद्दल असं थोडंसं लिहायचं. ते कारण काय आहे किंवा कुठल्या कारणाने ते लेखापरीक्षण केलं जातं. तर पहिलं आहे लेखापरीक्षणात चूक किंवा अफरातफर उघडकीस झाल्यास. दुसरं आहे सभासदांनी लेखापरीक्षणावर आक्षेप घेतल्यास. तिसरं आहे सरकार किंवा निबंधकाने आदेश दिल्यास. आणि चौथा आहे न्यायालयाच्या आदेशावरून. या 4 प्रकारामध्ये आहे. याचं महत्व काय असते, आधीच्या चुकीच्या लेखापरीक्षणात दुरुस्ती होते, सभासदांच्या हितसंबंधाचे संरक्षण होते, संस्थेची वित्तीय स्थिती अधिक स्पष्टपणे मांडता येते. आता हे बघा, साधारणपणे अर्धा पेज आपण प्रत्येक ह्याला लिहिलेलं आहे. जर समजा अशा प्रकारचं तुमचं अक्षर असेल तर त्या पद्धतीमध्ये तुम्हाला साधारणपणे एक 8 ओळीमध्ये तुमचा पूर्ण जायला पाहिजे. आणि याच्यापेक्षा जरी समजा छोटं जर अक्षर असेल तुमचं, ते साधारणपणे 5 ओळीपर्यंत तुम्हाला उत्तर यायला पाहिजे त्याच्यामध्ये. समजा इकडनं हे 1 2 3 4 5 आणि 6 समजा हे उद्देशपर्यंत सर्व गोष्टी बसल्या पाहिजेत, किंवा 7 ओळी जास्तीत जास्त, किंवा डिपेंड आता ते तुम्ही किती लिहिता. इथे कमीत कमी उद्देश जर समजा असं आलं तर 1 2 3 तरी पॉईंट लिहा, चौथा नाही लिहिला तरी चालेल. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर 2-3 पॉईंट ऍटलिस्ट 3-1 पॉईंट तरी प्रत्येक टिपेसाठी लिहा. ठीक आहे, ते ह्या पद्धतीमधलं आहे. त्यानंतर तिसरे सामाजिक लेखापरीक्षण म्हणजेच सोशल ऑडिट. हा पण 5 वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे. सामाजिक लेखापरीक्षण म्हणजे सहकारी संस्थेने समाजाच्या हितासाठी आपली उद्दिष्टे पूर्ण केली आहेत किंवा नाही याची तपासणी करणे होय, म्हणजेच सामाजिक लेखापरीक्षण होय असं म्हणतो आपण. याचा उद्देश काय आहे,
ऑडिटमध्ये कसं प्रत्येक ऑडिट जे आहे ना त्याच्यामध्ये जी टर्म आहे किंवा टिपालिहा जे येईल त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस उद्देशच असणार. तर तुम्हाला त्याचा उद्देश काय आहे हे लिहावं लागेल. उद्देश याला सुद्धा अंडरलाईन करायचे. उद्देशला नंबर 1 काय आहे, संस्थेने समाजाशी केलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत का हे तपासणे. 2 सभासदांना योग्य सेवा मिळत आहे का हे तपासणे. 3 संस्थेचे सामाजिक उद्दिष्ट पूर्ण होत आहे का याचे मूल्यांकन करणे. आणि याचं महत्व काय आहे, सहकारी तत्वांचे पालन होत आहे का हे तपासले जाते. 1. 2 सभासदांमध्ये जागरूकता निर्माण होते. 3 संस्थेची प्रतिमा सुधारते. अशा पद्धतीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. बघा म्हणजे एक साधारणपणे अर्धा पेज मध्ये जरी लिहिलं तुम्ही तर बेस्ट आहे तुम्हाला. पण जास्त लिहायचं नाही. ते मुद्दे जे आहेत ना ते फक्त ज्याला धरूनच मुद्दे लिहायचे आहेत उत्तर. ठीक आहे. टिपालिहा असो नाही मोठा कुठलाही उत्तर असो. त्यानंतर नेक्स्ट टिपालिहामधला सहकारी संस्थेची भांडवली साधने काय असतात. आता हा जर प्रश्न आला तर उत्तर कसं लिहायचं आहे. सहकारी संस्थेस आपले कार्य करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. सहकारी संस्थेच्या भांडवलाचे खालील प्रमुख स्रोत आहेत. तर यामध्ये आता ह्याच्यात काय आहे, भांडवलाची साधने विचारलंय म्हणजे स्रोत समजा आपण म्हणूया. तर हे सर्व स्रोत लिहायचे सहकारी संस्थेच्या भांडवली स्रोत. ठीक आहे. पहिला आहे शेअर भांडवल म्हणजे सभासद शेअर विकत घेऊन संस्थेला भांडवल पुरवतात. दुसरा आहे राखीव निधी, कायद्याप्रमाणे प्रत्येक वर्षी नफ्यातून वैधानिक राखीव निधी बाजूला ठेवला जातो. तिसरा आहे ठेवी, ज्यामध्ये सभासद व इतर व्यक्ती संस्थेत ठेवी ठेवतात. चौथा आहे कर्ज, शासन, बँका व वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले जाते. 5वा आहे शासकीय अनुदान, शासनाकडून मिळणारे अनुदान व सवलती. 6वा आहे नफा, संस्थेच्या व्यवसायातून मिळणारा नफा. अशा पद्धतीचं तुम्हाला उत्तर लिहायचं. बघा प्रत्येक उत्तर जे ते साधारणपणे हाफ पेज पर्यंत आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे लेखापरीक्षकाचे अधिकार. हा प्रश्न येणारच आहे तुम्हाला ऑडिटमध्ये 100%. तर तो पाठ करून जा तुम्ही. तर यामध्ये काय अधिकार आहेत, फक्त अधिकारच लिहायचे आपल्याला. मग साधारणपणे 7 असतील अधिकार, 6 असतील ते सर्व अधिकार तुम्हाला लिहायचे त्याच्यामध्ये. मेक शुअर करायचं. पहिला आहे किंवा इथं खाली उत्तरामध्ये तुम्ही सुरुवात करतानाच लेखापरीक्षकाचे अधिकार असं लिहायचं आणि अंडरलाईन करायचे. हिशोब पुस्तके तपासण्याचा अधिकार, हिशोब पुस्तकेला अंडरलाईन करू शकता. मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा अधिकार, मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी याला अंडरलाईन करू शकता. माहिती व स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार याला सुद्धा अंडरलाईन करू शकता. म्हणजेच काय की एखादी कुठली गोष्ट असेल समजा ऑडिट बद्दल, तर त्या गोष्टीची माहिती किंवा स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार असतो. जे काही सदस्य किंवा सभासद असतात त्यांच्याकडनं तो मागण्याचा अधिकार असतो. कोणाला? लेखापरीक्षकांना. त्यानंतर नेक्स्ट चौथा आहे लेखापरीक्षक जे आहेत ते शाखा कार्यालयांना भेट देण्याचा अधिकार असतो त्यांना. म्हणजे जे काही शाखा कार्यालय आहेत आपले संस्थेचे, त्या संस्थेच्या प्रत्येक शाखा कार्यालयाला भेट देण्याचा अधिकार असतो. लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याचा अधिकार असतो. त्यानंतर 6वा शेवटचा लेखापरीक्षण शुल्क मागण्याचा अधिकार असतो. हे 6 अधिकार आहेत. हे पाठच करून जायचे तुम्हाला. मेक शुअर करा. ठीक आहे. तर जिथे तुम्हाला महत्वाचं वाटतं त्याला अंडरलाईन करायचे एक छोटीशी. शुल्क मागण्याचा अधिकार, त्यानंतर अहवाल सादर करण्याचा अधिकार, अहवाल सादर वगैरे याला तुम्ही अंडरलाईन करू शकता. शाखा कार्यालयांना भेट याला अंडरलाईन करायचे. माहिती स्पष्टीकरण याला करायचे. हिशोब पुस्तकेला, त्यानंतर मालमत्तेची प्रत्यक्ष पाहणी याला करायची. असं डिपेंड. तुम्ही एक दोन वल्ला ह्याला अंडरलाईन करू शकता. त्यानंतर निधी, आता ही ते वेगळी टीप आलेली आहे. आता याच्यामध्ये ना तुम्ही कॉलम सुद्धा करू शकता किंवा तुम्ही एकाखाली एक लिहू शकता, काही अडचण नाही. निधी व तरतुदी. आता निधी म्हटलं विचारलंय तर त्याची निधीची व्याख्या यायला पाहिजे. मग त्याची तरतुदी जी आहेत, तरतुदी विचारले तरतुदीची व्याख्या यायला पाहिजे. आणि त्याचं निधीला काय काय गोष्टी गरजेच्या आहेत, म्हणजे निधी कुठल्या कुठल्या प्रकारच्या मध्ये असतो ते आपण तिथे लिहिणं अपेक्षित आहे टिपालिहामध्ये. जर कॉलम केले तर बेस्ट राहील ऍक्च्युली. म्हणजे कुठल्या मुद्द्यावरून तुम्ही ते डिस्क्राईब करता त्याच्यावरती. नाही लिहिलं तर एकाखाली एक लिहू शकता टिपालिहामध्ये आलं तर. निधी, फंड्स. निधी म्हणजे विशिष्ट उद्दिष्टांसाठी बाजूला ठेवलेली रक्कम. प्रमुख यालाच निधी असं म्हणतात. आता याच्या प्रमुख निधी जे आहे त्याचे प्रकार काय आहेत, म्हणजे जे मुख्य निधी आहेत त्याच्या प्रकार. यामध्ये 1 वैधानिक राखीव निधी म्हणजेच कायद्यानुसार नफ्यातील किमान 25% रक्कम या निधीत ठेवणे बंधनकारक आहे. 2 शिक्षण निधी, सहकारी शिक्षणासाठी वापरला जातो. 3 लाभांश समानीकरण निधी, यामध्ये लाभांश समान राखण्यासाठी वापरला जातो. 4 लाभांश म्हणजे इंग्रजीमध्ये डिव्हिडंड. ठीक आहे. तर 4 सभासद कल्याण निधी, सभासदाच्या कल्याणासाठी वापरला जाणारा निधीला सभासद कल्याण निधी असं म्हणतात. साधारणपणे 3-4 पॉइंट्स लिहू शकता. आणि तरतुदी म्हणजेच प्रोव्हिजन. निधी म्हणजे फंड्स इंग्रजीमध्ये आणि तरतुदी म्हणजे प्रोव्हिजन्स. तर प्रोव्हिजन्स काय आहेत? प्रोव्हिजन्सला मराठीमध्ये तरतूद असं म्हणतात. तरतूद म्हणजे येणाऱ्या नुकसानाची किंवा खर्चाची आगाऊ नोंद करणे म्हणजे तरतूद होय. म्हणजे काय करतो आपण थोडक्यात, समजा
आपण असं म्हणतो बघा, माझा आता समजा एखादा ईएमआय असेल तुमचा, तर त्या ईएमआय ची तुम्ही एक काही दिवसापूर्वीच तरतूद करून ठेवता, त्या पद्धतीमध्ये यालाच तरतूद असं म्हणतात. किंवा काही असेल, नुकसान असेल, खर्च असेल, काय जे काही गोष्टी आहेत तुमच्या एज्युकेशनसाठी करता, कशासाठी, ज्या गोष्टीसाठी तुम्हाला गरज आहे त्या गोष्टीसाठी. नंबर 1 घसारा तरतूद. त्यामध्ये पहिला, मालमत्तेच्या ज्या घसाऱ्यासाठी जर समजा काही मालमत्तेमध्ये काही गरज लागली तर त्याची तरतूद असणं गरजेचं आहे. सो त्यामुळे घसारा तरतूद तिथे कामाला येते. 2 संशयित कर्ज तरतूद. म्हणजेच काय, बुडण्याची शक्यता असलेल्या कर्जासाठी. म्हणजे समजा थोडक्यात एखादं कर्ज तुम्हाला, म्हणजे एखाद्या सदस्याचं जर समजा फ्लॅटचा काही गोष्टी थकलेल्या आहेत, ते बुडण्याची शक्यता वाटत आहे, मग त्याची तरतूद होते त्यामध्ये प्रोव्हिजन्समध्ये. त्यानंतर 3 कर तरतूद, म्हणजे टॅक्स प्रोव्हिजन्स म्हणतो आपण त्याला इंग्रजीमध्ये. तर येणाऱ्या कर देयतेसाठी, म्हणजेच प्रत्येक वर्षी जो टॅक्स देतात त्या टॅक्ससाठी याची तरतूद केली जाते कर तरतूदमध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत. आता जिथे घसारा तरतूद लिहिले तिथे अंडरलाईन करा, संशयित कर्ज तरतूद त्याला अंडरलाईन करा, कर्ज तरतूदला अंडरलाईन करा. जिथे जिथे शिक्षण निधी आहे, त्यानंतर लाभांश समानीकरण निधी आणि सभासद कल्याण निधी, ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याला तुम्हाला अंडरलाईन करायच्या आहे. इथे वैधानिक राखीव निधी पण आहे. तर या पद्धतीमध्ये तुम्हाला टिपा लिहायच्या आहेत, जर टिपा अशा प्रकारे आल्या तर याचंच इंग्लिश व्हर्जन पण आपण अपलोड करतोय लवकरच. तेही तुम्ही पहा, जे इंग्रजी माध्यमातून परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तर हा होता टिपा लिहा याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ. तुम्ही कशा प्रकारे परीक्षेमध्ये टिपा लिहू शकता त्याबद्दल आपण एक फुल स्केप जो पेपर आहे त्याच्यावरती त्या लिहून ठेवलेल्या आहेत. कशा प्रकारे तुम्हाला कुठे अंडरलाईन करायचे मी पूर्वीही सांगितलेलं आहे. पण टिपा लिहा स्पेसिफिकली काय होतं की टिपा लिहा तुम्ही जास्त लिहिता, मग त्याच्यामध्ये जास्त वेळ जाण्याची शक्यता असते, म्हणजे ते टाळायचा आहे आपल्याला तो वेळ. तर त्यामुळे तिकडे जास्त वेळ न घालवता आपल्याला जे काही पुढील प्रश्न आहेत मोठे, ज्यामध्ये समजा दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, त्याला तुम्हाला वेळ द्यायचा, कारण त्याच्यामध्ये प्रस्तावना लिहायची आपल्याला. त्याच्यानंतर त्याचं जे ऍक्च्युअल मुद्दा आहे, म्हणजे ज्या मुद्द्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला तो मुद्दा, आणि त्यानंतर निष्कर्ष. हे मेक शुअर करा की जो प्रस्तावना जी आहे ना ती तुम्हाला एक पॅरेग्राफ मध्ये लिहायची, 2-1 ओळी तरी लिहा, कमीत कमी 2-3 ओळी. आणि जो निष्कर्ष आहे तो सुद्धा पॅरेग्राफ फॉर्म मध्ये लिहायचा आहे. त्यामध्ये 1-2 ओळी तरी लिहा, 2 ओळी नक्की लिहा कन्क्लुजन मध्ये. पण जे मुख्य जो प्रश्न आहे किंवा मुख्य मुद्दा जो आहे, ज्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, मोठ्या उत्तरामधलं सांगतो मी, ते पूर्ण पॉईंट टू पॉईंट लिहायचं आहे. आणि टिपा लिहामध्ये ज्यावेळेस आपण लिहितो, जसं आपण पाहिलं की टिपा लिहामध्ये तुम्ही पॅरेग्राफ्स वगैरे पाडून लिहू शकता. आणि जर तुम्ही नंबर्स दिले, समजा टिपा लिहामध्ये जर विचारलं की समजा आरबीआयचे कार्य काय आहेत, किंवा आरबीआयचे कार्य स्पष्ट करा, किंवा रिझर्व्ह फंड वगैरे काय, तर ते, किंवा हे जे विचारलं तर त्या पद्धती, किंवा जर अकाउंट्स हा विषय असेल तर त्यामध्ये टाइप्स ऑफ एरर असतात, तर ते एरर जे असतील ते लिहायचे. मग ते एररला, प्रत्येक एररला नंबर द्यावा लागेल तुम्हाला, 1, 2, 3, 4 जे काही एरर्स आपल्याला टाइप्स आहेत त्याच्याबद्दल. त्यामुळे तुम्हाला ते लक्षात ठेवावं लागेल. तर फक्त एवढंच आहे की जर जो प्रश्न आहे तो प्रश्न व्यवस्थित समजून घ्या पहिला. टाइप्स ऑफ एरर विचारले तर टाइप्स असणार त्याच्यामध्ये. टिपा लिहामध्ये जर विचारलं, मग ते 1, 2, 3 ज्या काही टाइप्स आहेत त्या टाइप्स लिहिणं गरजेचं, त्या प्रत्येक टाइपला तुम्हाला एक लायनर छोटंसं वाक्य लिहिणं गरजेचं आहे. आणि टिपा लिहामध्ये साधारणपणे 5 ते 6 ओळी नक्की लिहा व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने, जसं मी पूर्वी दाखवलेलं आहे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये, आणि या व्हिडिओमध्येही तेच दाखवलेलं आहे. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.